एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सिने अभिनेते पवन कल्याण यांचे हजारोंच्या गर्दीला देवेंद्र कोटे यांच्यासाठी आव्हान। नागरिकांकडून जेसीबीने फुले उधळून झाले स्वागत। रोड शोने जिंकली सोलापूरकरांची मने। आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि पॉवर स्टार म्हणून ओळखले जाणारे सिने अभिनेते पवन कल्याण यांनी शनिवारी रोड शो करीत भाजपा आणि महायुतीचे शहर मध्य मतदारसंघाचे उमेदवार देवेंद्र कोटे यांना निवडून देण्याचे आवाहन केले। सुमारे 5 किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या दुरफा जमलेल्या सोलापूरकरांची मने पवन कल्याण यांनी जिंकली। अकोलकोट रोड येथील पाणी टाकीजवळ सिने अभिनेते पवन कल्याण यांचे आगमन होताच उघड्या जीपमध्ये उभे राहिलेल्या अभिनेते पवन कल्याण आणि भाजपा महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोटे यांचे नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जेसीबीने फुले उधळून त्यांचे स्वागत केले। जीपमध्ये उभे राहून त्यांनी नागरिकांना देवेंद्र कोटे यांना मतदान करण्याचे आवाहन केले। नागरिकांनीही त्यांच्या आवाहनाला जोरदार प्रतिसाद देत भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोटे यांच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला। जय श्रीराम, भारत माता की जय, वंदे मातरम, जय मार्कंडेय अशा घोषणांनी सर्व रस्ते दुमदुमून गेले होते।